नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी आणि निखिल चाललो आहे धबधबा पाहायला. चला तर तुम्हाला पण दाखवतो धबधबा कसा आहे ते. धबधबा जाताना रस्ता एवढा भारी होता. सगळीकडे थोडा पाऊस कमी झाला असेल, पण आमच्या इकडे पाऊस काही कमी होतच नाही. आणि त्यामध्ये रस्ता एवढा भारी, बास रे वास. जिकडं बघावं तिकडे नुसतं झाडं झुडपं. इकडून वाकायला लागते, तिकडून जायला लागते. तरी आपण शेवटपर्यंत धबधब्यापर्यंत पोहोचणारच आहे. तुम्हाला दाखवतो धबधबा कसा होता ते. हा हिरव्या कलरचा रेनकोट घातला आहे. याला आमच्या इकडे म्हणतात बुद्ध्या. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. बरंच लांब चालत आल्यावरती शेवटी धबधबा जरा दिसायला लागला. थोडं बरं वाटलं की आता जरा जवळ येत चालले. तर शेवटी पोचलो धबधब्यापर्यंत. मग तुम्हाला पण कसा वाटला हा धबधबा नक्की सांगा. आमच्या गावाला असे छोटे मोठे धबधबे पावसाळ्यात नेहमी तयारच होत राहतात. धबधबा बघतच होतो. आई शपथ, पाहतो ते काय बैल. आत्ता आमच्या दोन काय खरं नाही. आता आम्हाला पळायला जागा नाही, त्याला पळायला जागा नाही. एकच रस्ता. आता काय करावं काय. आम्हाला एकटा आला होता तर ठीक होतं. आम्हाला काय माहिती सोबत याला पण घेऊन आलं आहे. त्या दोघांना जाऊन दिल्यावरती आम्ही लय हसलो. आता आम्हाला जायचं होतं दुसरा धबधबा बघायला. इकडे माझ्यावरती काही संकट काही कमी नाही. इकडं वर चढतं तर मी पण अडकलो होतो. त्याच्यात हा वर निघून गेला होता आणि मस्त हसत होता. मला इथं तर माझा मित्र निखिल माझी जाम गारवली. मोक्का हसत होता. आता आम्हाला जायचं होतं दुसऱ्या धबधब्याकडं. निखिलला म्हणलं पुढं चल. तर म्हणतो नको, तू जे एक तर अशी झालं तर माझं कसं होणार. तू पडला ना म्हणजे काय नाही, म्हणजे मी तरी वर राहील. वर राहिलं तुला हात तर देता येईल. मग काय नाहीला जाणं मलाच पुढं जायला लागलं होतं. त्याच्यात तो धबधबा पण लवकर येईना. कधी येतो तर आता धबधबा नाही, पण खेकडता आपल्याला नक्की दिस. पाऊस पण वाढत होता. मग आम्ही घरी यायचं ठरवलं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.